हाय कुणाल, फिल्मी गप्पा मध्ये तुझे स्वागत आहे. हाय, थँक्यू. कसा आहेस? मस्त, फर्स्ट क्लास. ओके, सध्या जो ट्रॅक चाललेला आहे म्हणजे मिस्टर गाडे पाटलांवरून सिद्धिराज आणि जवळचा मित्र हा सध्या ट्रॅक चालू आहे. किती खुश आहेस? खूप खुश आहे यार, खूप ऑलमोस्ट आता एक एक स्टेप क्लोजर होत चाललोय मी. त्या नवरा म्हणून मला ऍक्सेप्ट करतील आणि माझ्या प्रेमात पडतील त्याचा काहीच पावलं दूर आहे मी असं म्हणायला हरकत नाही. सो खूप खुश आहे. मला तुझ्यासाठी एक गोष्ट म्हणायला आवडेल. म्हणजे एक वेगळंच आठवले म्हणून आठवलं की जुबा से बयां नहीं कर सकता पर शायर हूं मैं. जुबा से बयां नहीं कर सकता पर शायर हूं मैं. श्रीवल्ली का पुष्पा नहीं पर भावना मैडम का फायर हूं मैं. क्या बात है. हे वापरायला पाहिजे मॅडम. तू खुश आहेस ना ऐकून? जबरदस्त आणि परफेक्ट. मला वाटतं हे इम्पॅक्टफुल आहे तुझ्यासाठी. हे कडक. ओके, आता झी मराठी अवॉर्ड 2025 नॉमिनेशन झालेलं आहे, बिगुल वाजलेला आहे आणि चॅनल कडून जे काही मालिकांची वर्णी लागलेली आहे त्याच्यामध्ये एक नायक म्हणून तुझी पर्वणी आहे आणि प्लस नायिका आहे, जोडी आहे. कसं वाटतंय आधी? छान वाटतंय. तुला आठवतंय का गेल्या वर्षी झी मराठी 2024 जे नॉमिनेशन होतं, रेड कार्पेटवर तू, हर्षदाताई आणि भावना यांची तोंड ओळख झालेली होती. म्हणजे तो दिवस तेव्हा कारण मला ऍब्सोल्युटली क्लू नव्हता की काय असतं आणि काय प्रकार आहे. मी असंच गेलं होतं, मला बोलवलं होतं. तर तो दिवस आणि आजचा दिवस आहे. सो ऑफकोर्स खूप एक कनेक्शन मी यावर्षी चाललोय. मी लास्ट टाइम खूप नर्वस आणि खूप असा चाचपडत गेलो होतो मी, पण यावेळी ऑफकोर्स एक फिलिंग जास्त स्ट्रॉंग आहे डेफिनेटली. म्हणजे अवॉर्ड्स मिळतील नाही मिळतील त्याचा नाही, पण एक बोलतो आपण 9-10 महिने एक मालिका करतोय, त्या लोकांबरोबर काम करतोय. सो तो एक दिवस आहे ज्यात सगळे सेलिब्रेट करणार आहेत, जे सगळेजण डिझर्व करतात. सो आय थिंक त्याच्यासाठी एक्सायटेड आहे खूप जास्त. कुणाल, तो नवोदित चेहरा तो आता सगळे लोक ओळखतात असा चेहरा. कसं वाटतं रे तुला? छान वाटतं, भारी वाटतं. बरं, मला सांगायला आवडेल की आपल्या चॅनलवर ज्या वेळेला नॉमिनेशन ओपन झालेत, वोटिंग लाईन्स ओपन झालेल्या आहेत, त्यावेळेला एक प्रकारचं मतदान घेतलं गेलं होतं आणि त्याच्यामध्ये नायक म्हणून तुझी, नायिका म्हणून भावनाची आणि जोडी म्हणून तुम्ही दोघेही विनर ठरलेला आहात. तर मी आत्ताच घोषित करते की लक्ष्मी निवास विनर आहे. बरं, आता सध्या गाडे पाटील, त्यांचा तू मुलगा गाडे पाटील देखील आमदार झालेले आहेत आणि निवडणूक लढवणं हे तुमच्या रक्तातच आहे प्रश्न. आणि आता ही झी मराठीची निवडणूक लढवणार आहेस, त्यासाठी प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना हेच सांगेन की तुम्हाला काम आवडलं असेल तर नक्की मत द्या आणि बघूया कोण कसं काय जिंकतं. अजून काय मागणार आहे? कुणाल, तू खूप लाजतोस हे आम्हाला माहिती आहे, पण आज तुझ्या प्रेक्षकांसाठी, मतासाठी, कारण का भरभरून लोक प्रेम करतात, त्यासाठी तुला एक खास काहीतरी वोट अपील तर करावं लागेलच. असं काय नाही, खरंच मी ग्रेटफुल आहे का मी ऍक्च्युली खूप ऑनेस्टलीच वोट अपील करीन त्यांच्याकडनं. असं काय खूप असं स्टाईलमध्ये असं ते मला ऍक्च्युली फार आवडत नाही. पण तुम्हाला जर आवडलं असेल तर डेफिनेटली वोट द्या, किंवा तुम्हाला ज्यांना आवडलं त्यांना वोट द्या, असं काही नाही. पण मी पहिल्यांदा खूप ग्रेटफुल आहे की तुम्ही इतकं मला यावरती प्रेम केलं आहे आणि ती खरी निवडणूक जिंकणं आहे. आणि जे प्रेक्षकांनी खूप खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे, जो खरं सांगू तर मला अपेक्षित नव्हता. सो माझ्यासाठी तर अवॉर्ड खरं तर तेच आहे, खरं सांगू तर. थँक्यू सो मच कुणाल, तू वेळ दिलास. थँक्यू सो मच आणि तुला ऑल द बेस्ट. थँक्यू.